Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. ठीक आहे, तर आपण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सब्जेक्ट शिकत आहोत आणि आपला जो काही युनिट आहे तो सेकंड युनिट आपण चालू केलेला आहे आणि आजचं हे चौथं लेक्चर आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर आपला जो काही टॉपिक आहे सेकंड युनिट तो आपण चालू केलेला आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम, ज्याचं वेटेज आहे 14 मार्काचं. तर लास्ट लेक्चरला आपण सिंगल प्लेट क्लच म्हणजे काय असतो, त्याचबरोबर डिटेलमध्ये सिंगल प्लेट क्लचचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि वर्किंग कसं आहे हे आपण स्टडी केलं होतं. त्याचबरोबर ऍट द एंड ऑफ द लास्ट लेक्चर वी ऑलरेडी स्टडीड दॅट व्हॉट आर द डिफरंट ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सिंगल प्लेट क्लच इन एडिशन टू दॅट ऍप्लिकेशन ऑफ सिंगल प्लेट क्लच. तर आपण हा सगळा पार्ट जो काय आहे तो लास्ट लेक्चरला आपण स्टडी केला आहोत. तर आता आपण काय करणार आहोत, त्याचा जो काही पुढचा पार्ट असणार आहे तो आपण स्टडी करणार आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये बघा आपण मल्टीप्लेट म्हणजे क्लच काय असणार आहे, मल्टीप्लेट क्लच काय असणार आहे, त्याचबरोबर मल्टीप्लेट क्लचचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशा पद्धतीचं असणार आहे हे आपण स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर मल्टीप्लेट क्लचचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज काय असणार आहेत आणि त्याचं ऍप्लिकेशन कुठं असणार आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय असणार आहे हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्याचबरोबर मल्टीप्लेट क्लच मध्ये काही वेळा आपण तो म्हणत असतो की तो ड्राय असतो आणि वेट असतो. तर ड्राय आणि वेट नक्की काय असणार आहे आणि ड्राय क्लच आणि वेट क्लच यामध्ये काय डिफरन्स असणार आहे तो देखील आपण बघणार आहोत. तर हे सगळे पॉइंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघत जाऊया. तर बघा मल्टीप्लेट क्लच, ठीक आहे, तर नावावरूनच तुम्हाला कळत असणार आहे की ज्याप्रमाणे सिंगल प्लेट क्लच मध्ये एकच प्लेट होती, ठीक आहे, एकच क्लच प्लेट आपण वापरत होतो, त्याप्रमाणे मल्टीप्लेट क्लच मध्ये काय असणार आहे, मल्टिपल प्लेट्स असणार आहे. ठीक आहे, तर बघा मल्टीप्लेट क्लच काय आहे, इट इज अन एक्सटेन्शन ऑफ सिंगल प्लेट क्लच. ठीक आहे, सिंगल प्लेट क्लचच ते काय आहे, एक एक्सटेन्शन आहे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ प्लेट्स यूज केले असणार आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, मग द मल्टीप्लेट क्लच कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन क्लच प्लेट. तर बघा ज्याप्रमाणे याच्यामध्ये मग एकापेक्षा जास्त क्लच प्लेट असणार आहेत त्याप्रमाणे ह्याचे जे काय आहे टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काय असणार आहे, जास्त असणार आहेत. कारण बघा नंबर ऑफ प्लेट्स वाढल्यामुळे नंबर ऑफ फ्रिक्शन सरफेस वाढल्या आणि नंबर ऑफ फ्रिक्शन सरफेस वाढल्यामुळे तुमची जे काही टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी असणार आहे ती जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू सिंगल प्लेट क्लच. ठीक आहे, तर ज्याप्रमाणे आपण म्हणलो की एखाद्या मल्टीप्लेट क्लच मध्ये नंबर ऑफ प्लेट्स असणार आहेत, मोर दॅन वन प्लेट्स असणार आहेत. तर एका डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. तर हा जो काही पार्ट आहे तुमचा फ्लायव्हील आहे, ठीक आहे, आणि इथे तुम्हाला नंबर ऑफ प्लेट्स दिसत आहेत. तर ह्यामध्ये बघा काही फ्रिक्शन प्लेट्स असणार आहेत, काही मेटल प्लेट्स असणार आहेत. तर आपण काय करतोय, प्रत्येक फ्रिक्शन प्लेटच्या मध्ये आपण एक मेटल प्लेट, एक स्टील प्लेट त्याच्यामध्ये इन्सर्ट करत असतो आणि ही सगळीच्या सगळी असेंब्ली तुमची ऍज अ मल्टीप्लेट क्लच म्हणून काम करत असणार आहे. आणि हा जो काही पुढचा शाफ्ट आहे तुमचा क्लच शाफ्ट आहे, जो आपण पुढे जाऊन तुमच्या गिअर बॉक्सच्या इनपुट शाफ्टला आपण कनेक्ट करणार असू. ठीक आहे, तर हे सगळे पार्ट तुमचे मल्टीप्लेट क्लचचं असणार आहे. तर डिटेलमध्ये जर आपण हिचं कन्स्ट्रक्शन बघायला गेलं तर बघा डिटेलमध्ये जर आपण कन्स्ट्रक्शन बघायला गेलं तर एका सिंपल लाईन डायग्रामच्या मदतीने आपण हिचं कन्स्ट्रक्शन स्टडी करूया. तर ही एक डायग्राम आहे. तर या डायग्राम मध्ये बघायला गेलं तर बघा हा तुमचा जो काय शाफ्ट आहे तो इंजिन शाफ्ट आहे, इंजिन कडून आलेला जो क्रँक शाफ्ट म्हणतो आपण, हा शाफ्ट वरती काय केलं आपण, फ्लायव्हील कनेक्ट केलंय, त्याला आपण फ्लायव्हील अटॅच केलंय. हा जो काही सगळा पार्ट आहे तो सगळा फ्लायव्हीलचा आहे. मग ज्या पद्धतीने तुमचा इंजिनचा शाफ्ट रोटेट होईल त्याप्रमाणे तुमचा फ्लायव्हील देखील रोटेट होणार आहे. तर हा तुमच्या क्लच मध्ये ऍज अ इनपुट म्हणून काम करणार आहे. जर आउटपुट शाफ्ट बघायला गेलं तर तुमचा इथे क्लच शाफ्ट दिसतोय, हा तुमचा आउटपुट शाफ्ट असणार आहे जो आपण पुढे तुमच्या गिअर बॉक्सच्या इनपुट मध्ये कनेक्ट केलेला असणार आहे. ठीक आहे, तर ज्याप्रमाणे आपण म्हणलो की मल्टीप्लेट क्लच असणार आहे, तर मल्टीप्लेट क्लच मध्ये काय असतात, मल्टिपल प्लेट्स असतात. तर तुम्हाला दिसतील बघा इथं, तर इथे ह्या काय त्या नंबर ऑफ प्लेट्स तुमच्या इथं दिसत आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या फ्रिक्शन प्लेट असणार आहेत, त्याचबरोबर तुमच्या स्टीलच्या देखील प्लेट्स असणार आहेत ज्या तुमच्या ह्या शाफ्ट वरती माउंट केलेल्या असणार आहेत. मग ह्या सगळ्या प्लेटला एकत्रित ठेवायचं काम कोण करणार आहे, ही तुमची प्रेशर प्लेट करणार आहे. तर बघा हे प्रेशर प्लेट तुम्हाला दिसेल, ही सगळी तुमची काय आहे, ही प्रेशर प्लेट आहे. ही प्रेशर प्लेट काय करत असती, विथ द हेल्प ऑफ दिस स्प्रिंग फोर्स, ह्या स्प्रिंग फोर्सच्या मदतीनं त्या सगळ्या प्लेटला एकत्र ठेवण्याचं काम करत असते, जेणेकरून इंजिन कडून जी काय आलेली पॉवर आहे ती तुमच्या काय व्हावी, पुढं गिअर बॉक्स कडे ती इझिली ट्रान्समिट व्हावी. तर अशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. जर आपण इकडचा पार्ट बघायला गेला तर याच्यामध्ये काय काय आहे बघा, इथं क्लच पेडल तुम्हाला दिसते आणि इथे फलक्रम आहे, फलक्रम पिन आहे, फलक्रम पिनच्या साहाय्याने इथं अटॅच केलेला आहे. ठीक आहे, आणि हे जी काही सगळी असेंब्ली आहे, इथं हा स्पाइन शाफ्ट आहे, ह्या स्पाइन शाफ्ट वरती त्याची ऍक्सियल मुवमेंट होत असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, हे जो काय ह्याची जी काय मोशन असेल ती राईट साईडला देखील होणार आहे आणि लेफ्ट साईडला देखील होणार आहे. अशा पद्धतीने त्याची ऍक्सियल मुवमेंट
होत असणार आहे. तर तुम्हाला इथं फ्रिक्शन लाइनिंग देखील दिसत आहे. ही फ्रिक्शन लाइनिंग तुम्हाला ह्या स्केचमध्ये दिसत आहे. तर ह्याचे जे काय प्लेट्स बद्दल जर बघायला गेलं, ह्याचे जे काय प्लेट्स आहेत त्याच्याबद्दल जर बघायला गेलं तर बघा नेक्स्ट मध्ये आपण बघूया क्लच प्लेट्स ऑफ मल्टीप्लेट क्लच आर शोन इन द फिगर. तुमच्या जे काय प्लेट्स आहेत तर तुम्हाला फिगर मध्ये दिसतात, तर 2 फिगर मी दाखवतोय. अशा पद्धतीने त्या 2 फिगर्स असणार आहेत. तर अशा पद्धतीच्या ज्या काय प्लेट्स असणार आहेत, ठीक आहे, क्लच प्लेट्स ज्या काय आहेत ह्या क्लच प्लेट्स माउंटेड ऑन द स्प्लाइंड शाफ्ट. ठीक आहे, स्प्लाइंड शाफ्ट जो आहे तुमचा आउटपुट शाफ्ट जिकडे असणार आहे क्लच शाफ्ट, तिकडे अशा पद्धतीच्या प्लेट्स तुमच्या माउंट केलेल्या असणार आहेत. आणि अशा पद्धतीच्या ज्या काय प्लेट्स आहेत तुमच्या फ्लायव्हील एंडकडे माउंट केलेल्या असणार आहेत. क्लच प्लेट्स माउंटेड ऑन द इंटरनल स्पाइन्स ऑफ फ्लायव्हील. तर तुमच्या फ्लायव्हीलचा जो काही इंटरनल स्पाइन्स आहे त्याच्यावरती अशा पद्धतीच्या प्लेट्स तुमच्या माउंट केलेल्या असतात. मग ह्या दोन्हीवरून आपण असं म्हणू शकतो जी प्लेट नंबर ए आहे, प्लेट नंबर ए क्लच प्लेट जी आहे इज अ माउंटेड ऑन अ स्प्लाइंड क्लच शाफ्ट. अँड फिगर बी मध्ये जी तुमची दिसते क्लच प्लेट बी इज अ माउंटेड ऑन इंटरनल स्प्लाइन्स प्रोव्हाइडेड ऑन द फ्लायव्हील. तर फ्लायव्हील करती असणार आहे, जेणेकरून ह्या ज्या काय प्लेट्स आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, इज आर द ड्रायव्हिंग प्लेट्स. ठीक आहे, हा ड्रायव्हिंग प्लेट्स आहेत आणि ह्या ड्रिव्हन प्लेट्स असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याच्या प्लेटचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. मग जर वर्किंगचं जर पार्ट बघायला गेलं तर बघा आपण ह्या फिगरच्या मदतीने त्याचं वर्किंग समजावून घेऊया. तर क्लच ज्यावेळी आपण डिस्कस करतो, क्लच हा काय असतो, ऑलवेज इन अ एंगेज पोझिशन. नॉर्मली तुमचा जो काही क्लच असणार आहे तो एंगेज पोझिशन असणार आहे. आणि ह्या डायग्राम मध्ये आपण काय केलंय, ह्या प्रेशर प्लेटच्या मदतीनं, ह्या स्प्रिंगच्या मदतीनं तुमचं जे काय फोर्स ऍक्ट होणार आहे त्या सगळ्या प्लेटवरती तुमचे हे फोर्स ऍक्ट झाल्यामुळं ह्या सगळ्या प्लेट्स काय एकत्रित असणार आहेत. आणि आता सध्याच्या पोझिशनला तुमचा क्लच काय आहे, एंगेज पोझिशन मध्ये आहे. आता ज्यावेळी आपल्याला क्लच डिसएंगेज करायचं आहे, मग आपण डिसएंगेज कशासाठी करत असतो, तर वेगवेगळे रिझन्स आहेत. त्यातलंच एक रिझन आपण समजा आपल्याला हायर गिअर शिफ्ट करायचं असेल, पुढचा गिअर आपल्याला चेंज करायचा असेल, तर आपण काय करत असतो, क्लच पेडल प्रेस करत असतो. आणि क्लच पेडल प्रेस केल्यामुळे तुमचा क्लच डिसएंगेज होतो आणि तुमचा जो काही गिअर आहे तो आपण शिफ्ट करतो आणि पुन्हा हळूहळू क्लच पेडल काय करतो असतो, रिलीज करत असतो आणि पुन्हा क्लच तुमचा एंगेज करत असतो. तर बघा याच्या वर्किंगच्या बाबतीत काय होणार आहे, ज्यावेळी आपण अशा पद्धतीने हे जे क्लच पेडल आहे, क्लच पेडलवरती आपण फोर्स लावल्यानंतर काय होईल, हे पेडल प्रेस होईल आणि प्रेस झाल्यानंतर हे काय होईल, खाली होईल. तर या फलक्रम पिनच्या मदतीने काय होईल, ही जी काही सगळी असेंब्ली आहे, ही सगळी असेंब्ली तुमची राईट साईडला मूव्ह होणार आहे. ठीक आहे, राईट साईडला मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, ही जी काही स्प्रिंग आहे ती कॉम्प्रेस होईल आणि स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यामुळे ह्या स्प्रिंगचं जे काही फोर्स होता, प्रेशर होता तुमच्या प्रेशर प्लेटवरती, आणि ह्या प्रेशर प्लेटनं ह्या ज्या सगळ्या प्लेट्स एकत्रित धरल्या होत्या त्यामध्ये काय होणार आहे, ते त्याला रिलीज करणार आहे. ठीक आहे, रिलीज केल्यामुळे काय होईल, ह्यामधला कॉन्टॅक्ट काय होईल, सुटेल, त्याच्यामधला कॉन्टॅक्ट रिलीज होईल आणि त्यावेळी तुमचा जो क्लच आहे तो डिसएंगेज होईल. आणि जे काही क्लच आपलं डिसएंगेज झाल्यानंतर आपण गिअर शिफ्ट केला, पुन्हा आपण एंगेज करत असताना काय करणार आहे, स्लोली तुमचा पेडल काय करणार आहे, रिलीज करणार आहे. स्लोली आपण पेडल रिलीज करेल त्याप्रमाणे ही असेंब्ली पुन्हा काय होणार आहे, लेफ्ट साईडला मूव्ह होणार आहे. आणि लेफ्ट साईडला मूव्ह झाल्यानंतर पुन्हा ही जी काही स्प्रिंग आहे ती ऍज इट इज त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. त्याचप्रमाणे ही जी स्प्रिंग आहे ती प्रेशर प्लेटवरती तुमचा फोर्स ऍक्ट करणार आणि त्या ऍक्ट झालेल्या फोर्समुळे पुन्हा तुमच्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या एकत्र येतील आणि इंजिन कडून आलेली जी काही पॉवर आहे ती पुढे ट्रान्समिट करणार आहे. तर असं एक त्याचं इन जनरल वर्किंग असणार आहे. तर बघा आपण वर्किंग त्याचं समजावून घेऊया. त्यामधला पहिला पॉईंट आहे, when the clutch pedal is pressed, the axial pressure act on the pressure plate to move towards a right side and compressing the clutch spring against the friction plate. ठीक आहे, फ्रिक्शन प्लेट अगेन्स्ट तुमची जी काय स्प्रिंग आहे ती कॉम्प्रेस होणार आहे आणि ती राईट साईडला सगळी असेंब्ली मूव्ह होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, दस प्रेशर ऑन द फ्रिक्शन प्लेट इज रिलीज अँड क्लच इज डिंगेज. तर अशा राईट साईड मूव्ह झाल्यामुळे तुमच्या ज्या फ्रिक्शन प्लेटवरचं जे काय प्रेशर आहे ते रिलीज होईल आणि तुमचा क्लच काय होणार आहे, डिसएंगेज होणार आहे. आता पुन्हा ज्यावेळी आपण एंगेज करायचा प्रयत्न करू त्यावेळी काय होणार आहे बघा, नेक्स्ट पॉइंटला, when clutch pedal is released, ज्यावेळी आपण क्लच पेडल सोडणार आहे, रिलीज करणार आहे, clutch spring exert a pressure on the pressure plate to move the pressure plate towards the left side and clutch is again engaged. ज्यावेळी आपण त्याला क्लच पेडल रिमूव्ह करू त्यावेळी काय होणार आहे, ही पुन्हा स्प्रिंग तुमच्या प्रेशर प्लेटवरती फोर्स ऍक्ट करेल, प्रेशर ऍक्ट करेल आणि ही प्रेशर प्लेट पुन्हा तुमच्या ह्या सगळ्या प्लेटवरती काय करणार आहे, फोर्स ऍक्ट केल्यामुळे पुन्हा तुमचा क्लच काय होणार आहे, एंगेज होणार आहे. ठीक आहे, हे त्याच्या वर्किंग बद्दल झालं. आता ज्यावेळी आपण म्हणत असतो की मल्टीप्लेट क्लच मध्ये काय असतात, नंबर ऑफ प्लेट्स असतात. तर बघा ह्या डायग्रामच्या मदतीने आपण बघितलं होतं की ह्याच्यामध्ये एन नंबर ऑफ प्लेट्स आपण वापरत असतो, म्हणजे एकापेक्षा जास्त नंबर ऑफ प्लेट्स याच्यामध्ये वापरत असतो. तर याच्यामध्ये ह्या फिगर मध्ये तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये फ्रिक्शन प्लेट्स किती आहेत बघा, तर फ्रिक्शन प्लेट तुम्हाला दिसेल 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 नंबर्स ऑफ तुमच्या काय फ्रिक्शन प्लेट ह्याच्यामध्ये असणार आहेत. आणि जर मेटल प्लेट्स बघितल्या तर आपण 1, 2, 3,
4. तर 4 नंबर ऑफ मेटल प्लेट्स असणार आहे. तर ह्या पूर्ण असेंब्लीचा विचार केला तर याच्यामध्ये नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेस जर आपण काढायला गेलं तर नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेस किती येणार आहे, हे टोटल जर केलं तर 9 - 1. ठीक आहे, नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेस किती असतात, 9 - 1, म्हणजेच या केसमध्ये किती येणार आहे, 8 कॉन्टॅक्टिंग सरफेस येणार आहे. जर बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता तर ह्या दोघांमध्ये काय येईल, पहिला कॉन्टॅक्टिंग सरफेस येईल, इथं दुसरा येईल, इथं तिसरा येईल, इथं चौथा, पाचवा, 6वा, 7वा आणि 8वा असे 8 तुमचे कॉन्टॅक्टिंग सरफेस ह्या केसमध्ये येणार आहे. तर बघा आपण ते कसं काढू शकतो, नंबर ऑफ पेअर ऑफ कॉन्टॅक्ट सरफेस इक्वल्स टू n-1. ठीक आहे, जेवढा नंबर ऑफ तुमच्या प्लेट्स असेल त्या प्लेट्स मधून आपण 1 मायनस केलं तर तुम्हाला नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेस येणार आहेत आणि त्यावरून तुम्ही काय करू शकता, त्याचा जो काही टॉर्क आहे तो तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. मग बघा टॉर्क आपण कसा काढू शकतो, टॉर्क ट्रान्समिटेड बाय क्लच इज इक्वल्स टू T इज इक्वल्स टू n-1 म्हणजेच तुमचा जो नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेस म्यू WR, वेअर n-1 is a number of contacting surface, mu is a coefficient of friction, W is your applied force and R is your main radius. ठीक आहे, हे तुमचे सगळे पॅरामीटर्स असणार आहेत एखाद्या वेळी टॉर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग हे जे काय टॉर्कचं इक्वेशन बघता तर आपल्याला मल्टीप्लेट क्लच जी काय टॉर्क ट्रान्समिटिंग जी कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, ती कशावरती डिपेंड्स असणार आहे, तर बघा द टॉर्क ट्रान्समिशन डिपेंड्स अपॉन कोणकोणते फॅक्टर्स असणार आहे, तर त्यामध्ये बघा ह्या 4 पॉईंट वरती ते तुमचे डिपेंड्स असणार आहे. तर बघा याच्यामध्ये काय असणार आहे, साईज ऑफ द क्लच प्लेट, तर तुमच्या क्लच प्लेटची साईज किती आहे, त्याचबरोबर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन की तुम्ही तुमचं जे काही फ्रिक्शन मटेरियल त्यामध्ये आपण वापरत आहोत, ठीक आहे, फ्रिक्शन लाइनिंग देत आहे, त्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असणार आहे तो, त्याचबरोबर स्प्रिंगचं प्रेशर किती असणार आहे आणि त्याचबरोबर नंबर ऑफ क्लच प्लेट्स त्याच्यामध्ये आपण किती वापरत असतो. तर ह्या 4ही पॅरामीटर वरती तुमचं जे काय टोटल टॉर्क ट्रान्समिशन हे डिपेंडन्स असणार आहे. ठीक आहे, जर पुढचा पार्ट बघायला गेला तर बघा मल्टीप्लेट क्लच मध्ये आपण काय करत असतो, मल्टीप्लेट क्लच आपण ड्राय आणि वेट अशा दोन्ही पद्धतीत वापरत असतो. तर ड्राय आणि वेट मध्ये काय फरक असणार आहे बघा, ज्यावेळी आपण नॉर्मल वापरतोय तो आपला ड्राय क्लच असणार आहे आणि ही जर सगळी असेंब्ली, ही जर मल्टीप्लेट असेंब्ली आपण एका ऑइल बॉथ मध्ये इमर्स केली, बुडवली आणि त्यामध्ये जर वर्किंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, वेट म्हणणार आहोत. ठीक आहे, तर बघा आपण काय म्हणू शकतो, मल्टीप्लेट क्लच मे बी ड्राय ऑर वेट. तुमचा मल्टीप्लेट क्लच काय असणार आहे, ड्राय आणि वेट दोन्ही असणार आहे. व्हेन क्लच इज ऑपरेटेड इन ऑइल बाथ इट इज कॉल्ड एज वेट क्लच. जर आपण ऑइल बाथ मध्ये जर सगळी असेंब्ली वापरली तर आपण त्याला वेट क्लच म्हणणार आहोत. आणि व्हेन द क्लच इज ऑपरेटेड ड्राय इट इज कॉल्ड एज ड्राय क्लच. आणि आपण जर रेग्युलर आपल्या सिस्टम प्रमाणे वापरलं तर इट इज नोन एज अ ड्राय क्लच. ठीक आहे, वेट क्लचेस आर जनरली युज्ड ॲज अ पार्ट ऑफ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. जनरली जिथे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पार्ट आहे तिथे आपण वेट क्लच वापरत असतो. पण याच्यामध्ये काय असणार आहे बघा, ज्यावेळी आपण वेट क्लच वापरत असतो त्यावेळी काय असणार आहे, बिकॉज ऑफ दॅट ऑइल जो काही फ्रिक्शन फॅक्टर आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे ऍज कम्पेअर टू ड्राय क्लच. त्याच्यामध्ये जो काही कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फॅक्टर आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. पण ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज तुम्हाला काय मिळणार आहे, तिथं जे काही हीट डिसिपिटेशनचा जो काही प्रॉब्लेम आहे जो ड्राय क्लचच्या बाबतीत आपल्याला जनरली फेस होतो तो पूर्णपणे काय होणार आहे, पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याचं हीट डिसिपिटेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुमच्या वेट क्लच मध्ये होणार आहे. तर ह्या सगळ्या फॅक्टरवरती डिस्कस करता आपण मल्टीप्लेट क्लचचे जर ऍडव्हान्टेज बघितले, ऍडव्हान्टेजेस ऑफ मल्टीप्लेट क्लच, तर बघा 1 बाय 1 डिस्कस करत जाऊया. तर आपण ज्याप्रमाणे सुरुवातीला डिस्कस केलं की मल्टीप्लेट क्लच मध्ये काय असणार आहे, एकापेक्षा जास्त नंबर ऑफ प्लेट्स असणार आहे. तर त्याच्या फ्रिक्शन प्लेट्स वाढल्यामुळे फ्रिक्शन सरफेस वाढल्या आणि फ्रिक्शन सरफेस वाढल्यामुळे त्याची जी काही टॉर्क ट्रान्समिट करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग आपण पहिला पॅरामीटर असं म्हणू शकतो, द मल्टीप्लेट क्लचेस विल ट्रान्समिट व्हेरी हाय टॉर्क ड्यू टू व्हेरियस नंबर ऑफ फ्रिक्शन लाइनिंग्स ऑर द फ्रिक्शन सरफेसेस. जर फ्रिक्शन सरफेस वाढल्यामुळे तुमचं जे काही टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी काय असणार आहे तुमच्या मल्टीप्लेट क्लचची जास्त असणार आहे. त्याची पहिली ऍडव्हान्टेज झालं. दुसरं, जर साईजचा विचार करता, ठीक आहे, सिंगल प्लेट क्लच जर आपण बघितलं तर एकच प्लेट असते आणि त्याची साईज खूप मोठी असते. तर आपण काय करतोय, तर मल्टीप्लेटच्या बाबतीत आपल्याला एक ऍडव्हान्टेज मिळते, जिथे आपल्याला कॉम्पॅक्ट जागा आहे, ठीक आहे, जिथे आपल्याला स्पेस वाचवायची आहे त्या ठिकाणी आपण मल्टीप्लेट क्लच वापरू शकतो. म्हणजे बघा हे त्याचं दुसरं ऍडव्हान्टेज असणार आहे, द साईज ऑफ मल्टीप्लेट क्लच इज क्वाइट लेस than the single plate clutch for the same power transmission, so it is compact and used in modern vehicles. जर सेम पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी जर आपण घ्यायची असेल तर तिची जी काही साईज असणार आहे तर ती मल्टीप्लेट क्लचची काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे ऍज कम्पेअर टू युअर सिंगल प्लेट क्लच. तर त्या बाबतीत आपल्याला एक चांगला ऍडव्हान्टेज मिळणार आहे की आपण तो जो काय मल्टीप्लेट क्लच आहे तर कमीत कमी जागेमध्ये आपण त्याला बसवू शकतो, कॉम्पॅक्ट मध्ये त्याला बसवू शकतो. हे त्याचे ऍडव्हान्टेज असणार आहे. ठीक आहे, तर जर त्याचे डिसएडव्हान्टेज जर डिस्कस करायला गेलं तर बघा डिसएडव्हान्टेज ऑफ मल्टीप्लेट क्लच, तर याच्यामध्ये
सगळ्यात ज्याप्रमाणे आपण म्हणलो की ज्यावेळी मल्टीप्लेट क्लच जे आहेत तुम्हाला हाय टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी देणार आहेत तर त्याप्रमाणे त्याचं कॉस्टिंग देखील काय असणार आहे, जास्त असणार आहे. बघा, मल्टीप्लेट क्लच आर टू एक्सपेन्सिव्ह ड्यू टू नंबर ऑफ फ्रिक्शन लाइनिंग्स अँड हाय टॉर्क रिक्वायरमेंट. ठीक आहे, नंबर ऑफ फ्रिक्शन लाइनिंग वाढलं त्याच्यामध्ये जी काय कॉस्टिंग आहे ती वाढणार आहे. त्याचप्रमाणे जर नंबर ऑफ फ्रिक्शन सरफेस वाढल्यामुळे आपण काय म्हणलो, जिथं हीट जनरेशन जे आहे तिथं जास्त होणार आहे. तर तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, जनरली मल्टीप्लेट क्लच आपल्याला काय करावं लागेल, वेट सिस्टम मध्ये वापरावे लागतील. वेट सिस्टम मध्येच म्हणजे काय, वेट टाईपचे वापरावे लागतील, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होणार नाही, जी काय जनरेट झालेली हीट आहे ते तुमचं काय करेल, ऑइल ऍब्झॉर्ब करेल आणि त्याला इफिशियंटली कूल ठेवण्याचं काम करणार आहे. तर बघा आपण म्हणू शकतो सेकंड, हीट जनरेशन इज मोर ड्यू टू मोर फ्रिक्शन सरफेस, सो इट नीड्स कूलिंग मीडियम अँड रेफर्ड ॲज अ वेट टाईप ऑफ क्लच. तर ठीक आहे, आपण त्याला म्हणत असतो वेट टाईप क्लच टाईप आपल्याला वापरावे लागणार आहे. तिसरं जर बघायला गेलं तर मल्टीप्लेट क्लचचे जे काही एंगेजमेंट काय आहे ती बघा, एंगेजमेंटच्या बाबतीत जर बघायला गेलं, मल्टीप्लेट क्लच एंगेजमेंट इज अ नॉट इन्स्टंटेनियस. तर त्याला आपल्याला काय लागणार आहे, थोडा डिले त्याच्यामध्ये असणार आहे. ज्याप्रमाणे फास्ट रिस्पॉन्डिंग जे आहे सिंगल प्लेट क्लचचं तसं आपल्याला इथे थोडंसं मिळणार नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे, मल्टीप्लेट क्लच एंगेजमेंट इज अ नॉट इन्स्टंटेनियस, हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. तर ठीक आहे, तर हे सगळ्या पॅरामीटरवरनं जर आपण बघितलं तर ह्या ऍडव्हान्टेजच्या बेसवरती आणि डिसएडव्हान्टेजच्या बेसवरती सगळं डिस्कस केल्यानंतर तर ऍप्लिकेशनचा जर पार्ट बघितला तर बघा आपण कुठे वापरू शकतो, दिस टाइप ऑफ क्लच यूज इन स्कूटर्स अँड मोटरसायकल वेअर द स्पेस अवेलेबिलिटी इज लिमिटेड. तर बघा आपण बेसिकलीच म्हणत आलो की सिंगल प्लेट आपला क्लच काय आहे, कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचे जे काही क्लच आहेत ते आपण स्कूटर मोटरसायकल मध्ये आपण जनरली वापरत असतो. पण काही ठिकाणी आपल्याला जर हायर टॉर्क ची रिक्वायरमेंट असेल, जसं आपण म्हणलो की तुमचा मल्टीप्लेट क्लचची जी टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी काय आहे, जास्त आहे, तर त्यावेळी तुम्ही हे जे काही क्लच आहे ते हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल मध्ये आणि रेसिंग कार मध्ये देखील तुम्ही वापरू शकता. बघा, बिसाइड्स दिस फाइंड्स ऍप्लिकेशन इन सम हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड रेसिंग कार वेअर द हाय टॉर्क ट्रान्समिशन हाय टॉर्क टू बी ट्रान्समिटेड. जिथं आपल्याला हाय टॉर्कची रिक्वायरमेंट आहे तेही त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचे मल्टीप्लेट क्लच आपण वापरू शकतो. ठीक आहे, तर आता आपण एक काय करणार आहोत, दोन्ही मधलं कंपॅरिझन बघणार आहे. तर डिफरन्स बिटवीन सिंगल प्लेट क्लच अँड मल्टीप्लेट क्लच हा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, बेसिकली जर आपण पॅरामीटर विचार करायला गेलं तर आपण जर नंबर ऑफ फ्रिक्शन प्लेट वरून त्याला डिफरन्शिएट करणार आहोत, की इकडे सिंगल प्लेटकडे 1 असणार आहे, तिकडे मल्टीप्लेटकडे 1 पेक्षा जास्त असणार आहे. त्याचबरोबर टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटीचा जर विचार करायला गेला तर इकडे टॉर्क ट्रान्समिटिंग सिंगल प्लेटची कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू मल्टीप्लेटची इकडे जास्त असणार आहे. जर साईजचा विचार करायला गेला तर सिंगल प्लेटची साईज जास्त असणार आहे, मल्टीप्लेटची साईज ही कमी असणार आहे. तर ह्या वेगवेगळ्या पॅरामीटरवरती आपण त्याला डिस्कस करत जाऊया. तर बघा, 1 बाय 1 स्टडी करूया. इकडे सिंगल प्लेट क्लच आहे, इकडे मल्टीप्लेट क्लच आहे. तर बघा, द सिंगल प्लेट क्लच कन्सिस्ट ऑफ ओनली 1 क्लच प्लेट. तर त्याच्यामध्ये एकच क्लच प्लेट असणार आहे. आणि मल्टीप्लेट क्लचचा जर विचार करायला गेला तर मल्टीप्लेट क्लच कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 1 क्लच प्लेट. त्याच्या एकापेक्षा जास्त क्लच प्लेट त्याच्यामध्ये असणार आहेत. इथे एक क्लच प्लेट असल्यामुळे इथे जी काही टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी काय असणार आहे, लेस असणार आहे. इकडे काय असणार आहे, टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी इज मोर बिकॉज ऑफ मोर नंबर ऑफ प्लेट्स. ठीक आहे, इकडे एक प्लेट आहे त्यामुळे इथं फ्रिक्शन जे काय होणार आहे ते कमी असणार आहे आणि हीट जनरेशनचा जे काय प्रॉब्लेम आहे तो इतका जास्त इथं येणार नाही. बघा, हीट जनरेशन इज लेस, सो देर इज अ नो नीड ऑफ कुलिंग मीडियम, सो इट इज कॉल्ड एज ड्राय क्लचेस. तर इथं कोणत्याही प्रकारची कुलिंग मीडियम द्यायची गरज नसणार आहे, त्यामुळे जनरली आपण त्याला ड्राय क्लच देखील असं म्हणू शकतो. पण या बाबतीत काय असणार आहे, मोर नंबर ऑफ फ्रिक्शन प्लेट्स असल्यामुळे काय असणार आहे, फ्रिक्शन प्लेटची संख्या वाढल्यामुळे काय होणार, त्याचे जे काय कुलिंग मीडियम तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण तिथं काय होणार आहे, हीट जनरेशन इज मोर ड्यू टू मोर फ्रिक्शनल सर्फेसेस. तर त्यामुळे आपण काय करणार आहे, अशा पद्धतीच्या क्लचला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड एज वेट क्लच. ठीक आहे, जर रिस्पॉन्सच्या बाबतीत बघायला गेलं तर याचा जो काही रिस्पॉन्स आहे तो काय आहे, फास्टर रिस्पॉन्स आहे. क्लच एंगेजमेंट इज ऑलमोस्ट इन्स्टंटेनियस. आणि ह्या बाबतीत जर बघायला गेलं तर काय असणार आहे, क्लच एंगेजमेंट इज अ नॉट इन्स्टंटेनियस. त्याची एंगेजमेंट जी काय ते इन्स्टंटेनियस नसणार आहे. स्पेसच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर काय म्हणतो आपण, इट रिक्वायर्ड मोर स्पेस, इट रिक्वायर्ड लेस स्पेस. हा काय असणार आहे, कॉम्पॅक्ट असणार आहे, हा लार्जर इन साइज असणार आहे. आणि ऍप्लिकेशन वाईज जर बघायला गेलं, जिथं आपल्याला जागा जास्त आहे त्या ठिकाणी आपण इझिली त्याला वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये ट्रक्स असतील, कार्स असतील, अशा ठिकाणी आपण त्याला वापरू शकतो ज्याच्यामध्ये लार्ज रेडियल स्पेस इज अवेलेबल. अँड इन दिस केस ऑफ मल्टीप्लेट क्लच वेअर वी रिक्वायर्ड अ कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन, कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शनची जिथं रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी आपण त्याला वापरू शकतो, जसं की मोटरसायकल असेल आणि स्कूटर असेल.
त्याचप्रमाणे इथं आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे जिथं हाय टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी आहे, जिथं गरज आहे, जसं की तुमचं हेवी व्हेकल्स असतील किंवा रेसिंग कार्स असतील, तर अशा ठिकाणी आपण मल्टीप्लेट क्लच हा वापरू शकतो. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण मल्टीप्लेट क्लच म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे, त्याचे ऍडव्हान्टेज काय काय असणार आहेत, डिसएडव्हान्टेज काय काय असणार आहेत, त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले. त्याचबरोबर प्रमाणे वेट क्लच आणि ड्राय क्लच हे काय ते देखील आपण डिस्कस केलं. आणि ऍट द एंडला आपण सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लच मधला डिफरन्स देखील डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, ह्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो डिस्कस करूया. ठीक आहे. ओके, थँक्यू.